तर का म्हणता मग माझ्या लाडक्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मोनाबाईच्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. आजपासून झाले माझे पेपर चालू. आता किती दिवे लावतो ते शेवटपर्यंत बघा. लालपरीवर बसून आम्ही निघालो आरमोरीला जासाठी. आणि हे हो आमची पूर्ण गँग. यांच्या आणि आमच्या पेपरचा टायमिंग सेमच आहे, म्हणून आम्ही सोबत चाललो. आणि पाहता पाहता आरमोरी सुद्धा आली. खूप दिवसानंतर आली मी आरमोरीला आणि आमची गँग तर चालली समोर समोर. बस स्टॉपपासून कॉलेज खूप दूर आहे, त्याच्यामुळे जायसाठी खूप त्रास येते. पण अशा कमी दिमागवाल्या मैत्रिणी जर का राहिल्या तर झाले बहुत मजा येते. मस्ती मजा करत करत जाणार होते. कॉलेजमध्ये तर पोहोचली आणि पोहोचल्यानंतर शोधत आहे मी माझी सीट, पण मला माझी सीट काही सापडेना. सबर का फल मीठा होता हे म्हणतात ना, ते गोष्ट खरं आहे, कारण शेवटी भेटलीच मला माझी सीट. आता पेपर झाल्यावरच समजेल सबर का फल मीठा राहते का तिखट राहते तर. आणि किती दिवे लावलं तर. पेपर वगैरे झाला आणि मी लावलेल्या दिव्यांचा उजेड तुम्हाला मागं दिसतच असेल. कॅमेरा ऑन करतला आहे. हिचा हाय हॅलो कधीच खतम नाही होत. तिच्या हाय हॅलोवरून तर तुम्हाला समजत असेल का पेपर कसा गेला. आम्ही कुठं जाऊन बिना खाता येऊन असं होऊ नाही शकत, म्हणून आम्ही खाल्लो पुरी भाजी. आरमोरीला बाय बाय करत आम्ही चाललो गडचिरोली. आणि नेहमीप्रमाणे आमचा नंबर तर मागच लागलाय बसवर सुद्धा. मग आम्ही आलो गडचिरोलीच्या बस स्टॉपवर. गडचिरोलीवरून बस पकडून आम्ही निघालो आमच्या गावाकडे जायसाठी. तर भेटू नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा.